आरामात हळू रे दिगंबर. आधीच त्याचा पाय दुखावला गेलाय. सॉरी सावकाश सावकाश हा सावकाश. आरामात बस. आरामात बस. हळू हळू कर. हळू हळू. Thanks. I mean, I'm not being formal, but really, thank you so much. अरे काहीतरीच काय जॅक्सन, तू आता आमचा होणारा काय म्हणजे तू शेजारी आहेस आमचा. हो गुणी शेजारी. आता एवढं तर आपण एकमेकांसाठी करायलाच हवं ना. Yeah, but आपणने परमिशन कशी दिली तुम्हाला? छे आप्पा कसले परवानगी द्यायला बसलेत. घरात घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी आप्पांना माहीतच असतात असं नाही. पण बरं का आम्ही दोघेही डॉक्टरांशी बोललोय. काळजी करायचं काहीही कारण नाहीये. 2 दिवसात बरा होतोस की नाही बघतो. जॅक्सन बरं झालं फ्रॅक्चर वगैरे झालं नाही पायाला. थोडासा मार लागलाय. हो पण काळजी घे. पायावर वजन पडू देऊ नकोस. नाही डोंट वरी. डिग्स आहे, he'll take care of me. ते भाई ते हॉस्पिटलचे पैसे वगैरे यांनीच भरले तर ते. हा राईट. आव डू वन थिंग. इकडे वरती माझ्या कबर्ड मध्ये माझं वॉलेट असेल सो. हा लगेच जातो. अरे अरे राहू दे राहू दे राहू दे. नाही डिग्स नो. अरे हे बघ नचिकेत आता काहीही घाई नाहीये आणि आता आम्ही काही तुझ्याकडून घेणारच नाही आहोत. काय रे. नाही असं नाही. आय नीड टू पे. पैसे दिले पाहिजे मी. अरे नचिकेत तू आधी बरा हो व्यवस्थित, मग स्वतःच्या पायाने चालत ये पैसे द्यायला. आधी काळजी घे स्वतःची. टेक केअर जॅक्सन. चला आम्ही निघतो. बरं आराम कर. दिगंबर याची नीट काळजी घे. काळजी घेतो मी, पण तुम्ही चहा घ्या ना, पटकन बनवतो. अरे नको नको. मग नूडल्स बनवू का? 5 मिनिटात होतील लगेच. अरे दिगंबर खरंच काही नको आता. चला आम्ही येतो. चल दादा. डिग्स I'm really hungry. Please काहीतरी खायला दे ना. I think it's the medicine's working, but स्टमक खूप एम्प्टी वाटतंय मला. हा भाई तू टेन्शन नको घेऊ. पटकन आणतो आपण. तू थांब आराम कर. Sai, I'm really missing you right now. Please meet me. तुला बघून ना माझा अर्धा पेन संपून जाईल. भाई हे घे नूडल्स आहेत. थँक्स. सकाळचेच होते ते लगेच गरम करून दिले तुला. या नॉट अ प्रॉब्लेम. आणि भाई हे घे. आणि भाई ते डॉक्टर बोलले तुला काही ते न्यूट्रिशियस काय खायला द्यायचं. यू मीन न्यूट्रिशियस? हा तेच ते. पण तसं काय आपल्याला बनवायला येत नाही ना. नो प्रॉब्लेम डिग्स. नूडल्स चालतील मला. आय कॅन हँडल. पण तू टेन्शन नको घेऊ. भाई संध्याकाळी आपण तुला पूर्ण जेवण देणार. आपण बाहेरून मागवतो. ऑलराइट. आजी ऐक ना. आजी हा हे घे भरलंय सगळं. पोळी भाजी आणि लिंबाचं लोणचं. म्हणजे अगं कसं शक्य आहे हे. मी सांगते ना. चल गुपचूप माझ्याबरोबर ये. काय आजी नचिकेतकडे नेताना हा डबा जर आप्पांनी बघितला तर काय होईल. एवढा 6 फुटी प्रसन्न पाठवला होता. कळलं का तुझ्या आप्पांना. तू तर एवढी शेस. नाही आजी पण एवढं सोपं नाही ते. काय सोपं नाहीये. मानलं तर सगळं सोपं असतं, नाहीतर अशक्य सगळं. पण मला ना माझी नात असून एवढी घाबरतेस. हो त्या दिवशी आप्पांजवळ ठेवलेला तो भ्रमणध्वनी उचलायला कोण घाबरत होतं ग. त्या भ्रमणध्वनी मधलं मला काय कळत नव्हतं म्हणून मी घाबरत होते. पण यातलं कळतं. हा हे पण आजी अगं आप्पा तिथेच बसलेले आहेत. अगं ते तिथेच बसलेले असतात म्हणून काय आपण जगणं सोडून द्यायचं का. नाही आजी मला नाही जमत. नाही जमणार काय. प्रेम करतेस ना त्याच्यावर, मग थोडा आत्मविश्वास नको. पण आप्पांनी विचारलं हा डबा घेऊन कुठे निघालीस तर काय सांगू मी. अगं ते मी सांगेन का सगळं. इतकी वर्ष बोलूनच त्यांना गुंडाळते ना. पण आजी नक्की ना. अरे देवा किती या शंका कुशंका. आपल्या दोघींना कोणी पाहिलं ना तर म्हणतील की नक्की प्रेमात कोण पडलंय, तू का मी. आजी तू म्हणजे ना कहरच. हो
मी म्हणजे कहरच आहे. थांब जरा, तो डबा दे माझ्याकडे. हा, चल माझ्याबरोबर. सई, जा ग पटकन रिचाकडे जाऊन ये. अगं लग्न ठरल्यापासून गेलीच नाहीयेस तू. आणि ह्याच्यात तिच्या आवडीचे लाडू आहेत. लग्नाला काही आपण जाणार नाही, त्यामुळे आहेरही करता येणार नाही. निदान तिच्या आवडीचे लाडू तरी देऊन ये. हो आजी. अगं बघत काय उभी राहिली, जा पटकन. सई थांब. काही एक गरज नाहीये त्या रिचाचे एवढे लाड पुरवायची. अहो जाऊ दे ना, तिला लहानपणापासूनची मैत्रीण आहे तिची. असू देत, पण ती लग्न करून आता परदेशी चाललीये, म्हणजे तिचा आणि आपला काहीही संबंध असता कामा नाहीये. अहो ह्या पुढे तर नसणारच आहे, पण आज जाऊ द्या ना. नाही, ती आपल्या देशाचा अपमान करून परदेशी चाललीये, त्यामुळे तिच्याशी आपण संपर्क न ठेवणं हेच जास्त उत्तम. पण लग्न कुठे झालंय तिचं अजून? म्हणजे आपलीच आहे ती, परदेशी कुठे झाली आहे? अहो पण लग्न ठरलं आहेच ना. अहो पण एवढे लाडू केलेत ते वाया नाही का जाणार? काही एक वाया जाणार नाहीत. मी खाईन आणि तो डबा इकडे. नाही नको नको, आज नका खाऊ, उद्या खा. ठीक आहे. मी काय म्हणत होते, हे बघा, मला आता या विषयावर काहीही ऐकायची इच्छा नाहीये. या परदेशी लोकांनी नुसता वीट आणलाय. सई, तू त्या रिचाकडे अजिबात जायचं नाही. हो आप्पा. नचिकेत, अरे काळजी नाही वाटणार का तुझी? अपघात झालाय तुझा. आय अंडरस्टँड बट तू नको जास्त काळजी करू. काही नाही जास्त झालं मला. मला ना तिथे येता येत नाहीये म्हणून जास्त वाईट वाटतंय. साई, आय एम ऑल राईट. जास्त वाईट नको वाटून घेऊ. ओके? हो का? तुझ्या जागी मी असते आणि माझ्या जागी तू असतास ना नचिकेत, तर काय झालं असतं रे तुझं? वेल, टेन्शनने डोकं फुटलं असतं. हो ना, माझंही तसंच होतंय. मग तिथे येऊन तुझी काळजी घ्यायची आहे, तुला खायला करून द्यायची खूप इच्छा आहे, पण काहीच करता येत नाहीये. येस आय अंडरस्टँड बेबी, बट खरंच काळजी करू नको. जास्त काही नाही लागलं मला. आय विल शो यू इट. लुक, इथे लागलंय and there's a small bruise over here. That's it. जास्त काही नाही. केवढं लागलंय नचिकेत आणि म्हणतोय जास्त नाही लागलंय म्हणून? काम डाऊन. हे बघ, डॉक्टर साहेब मी लवकर बरा होणार म्हणून. हो का? पण त्यासाठी आपल्याला आहाराची काळजी घ्यावी लागणार आहे. आहार कोण? सई, ऍक्सिडेंट माझा झाला, आता आहारची काळजी कशाला घ्यायची? अरे नचिकेत, आहार म्हणजे डाएट. तसं सांग ना सई. ते जाऊ दे, तू मला सांग काय खाल्लंयस आता? औषधं घ्यायची असतील ना? या आय हॅड नूडल्स. आता घेतो औषध. अरे देवा नचिकेत, दुसरं काही नव्हतं का रे? नाही ना. बरं मला सांग, रात्रीच्या जेवणाचं काय? डिक सेट तो काहीतरी ऑर्डर करणार आहे म्हणून. नचिकेत, अरे असं बाहेरचं खाऊन बरा होणार आहेस का रे तू? मला ना काळजी वाटते तुझी खूप. अरे रिलॅक्स, तू काळजी करू नको. जस्ट गिव्ह मी अ ब्रॉड स्माइल, मम्मी बरा होणार. दॅट्स माय आर्ट. नचिकेत, दुखतंय का रे खूप? आता स्माइल केलं ना, सो थोडं कमी झालं. सई, अरे देवा नचिकेत, आप्पा बोलवतायत. हा, मी ठेवते भ्रमणध्वनी. हा. हे भाई, पटकन गोळी खाऊन घे. हा. आराम कर. आराम. थांब 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 थांब. जी, काय झालं? मला वाटलंच होतं तू जागी असणार म्हणून. काय झालं आजी? अगं मी तुला सांगायला आले की तू नचिकेतला भेटून ये म्हणून. आता
पण आप्पा, अगं गाढ झोपलेत ते. जा तू, दिवसा तुला भेटता येणार नाही नाहीतर. पण आजी आप्पांना जाग आली तर? अगं मी लक्ष ठेवते ना. मला माहितीये त्याला भेटल्याशिवाय तुला चैन पडणार नाही. अगं कसला विचार करतेस, जा पटकन. नाही आजी, मी असं रात्री बाहेर गेलेलं आप्पांना नाही आवडणार. अगं त्यांना बऱ्याच गोष्टी आवडत नाहीत. त्यांचा विचार करशील तर नचिकेतला कधी भेटशील? हे बरं आहे आपलं तुमचं. तुम्ही प्रेम करायची आणि आम्ही निभवायची. आई काय झालं? अगं हिला मी सांगते नचिकेतला भेटून ये, तर ही ऐकत नाहीये. सई, अगं वेडे, इतकी समजून घेणारी पाठिंबा देणारी आजी मिळाली आहे तर त्याचा फायदा घ्यायचा, कसं संकोच करत बसायचं? हो काकू, पण ही आप्पा जागे असताना दिवसा ढवळ्या तुला जाता येणार आहे का नचिकेतला भेटायला? बघ नंतर पस्तावशील. रात्रीच गेलो असतो तर बरं झालं असतं असं वाटेल तुला. आजी नक्की उठणार नाहीत ना आप्पा? नाही ग, नाहीतर आम्ही आहोत ना. हा, पण तुम्ही काय करणार? आई इकडे तू ये. अगं काय चाललंय? इकडे हा, मानसी तू झोप इकडे. झोप. हा, आणि छान पांघरून घेऊन झोप. डोक्यावर ना पांघरून घे. काकू जा. जा जा. वहिनी तू आता इथे अरे नचिकेत कसा आहे? आहे म्हणजे दिगंबर, अरे हा असा का झोपलाय? वर खोलीत नेऊन झोपवायचं ना याला. अरे वरती हळू सॉरी सॉरी वहिनी कसा नेणार त्याला वरती? डॉक्टर बोलले 2 दिवस पाय जमिनीला टेकवायचा सुद्धा नाही. थोडं जरी वजन पडलं ना तर लगेच त्रास होणार. हो का? हा बरं ठीक आहे. आज लवकर कसा झोपला रे? मला भेटायचं होतं त्याला. वहिनी ते गोळ्या घेतो ना त्यामुळे लवकर झोप लागते. उठू काय वहिनी? नाही नाही नको नको, त्याला आराम करू देत. हा मी उद्या येईन ना. हा चालेल. हा तुम्ही दोघं पण ना. वहिनी थांब ना. मी ठेवते मी ठेवते. दिगंबर, मला सांग काय खाल्लंय त्याने गोळ्या घेण्याआधी? भुर्जी पाव मागवला होता बाहेरून. काय टेन्शन नाही. अरे घरचं काहीतरी खायला द्यायचं ना रे. पक्या घरीच बनवतो भुर्जी पाव. अरे तसं नाही रे दिगंबर, म्हणजे घरचं सकस असं अन्न खायला हवं ना त्याने, म्हणजे तो लवकर बरा होईल. वहिनी थांब ना, मी उचलतो. दिगंबर मी काय म्हणते, मी आत्ताच सगळा उद्याचा स्वयंपाक करून जाते. हा आता? हो, आणि उद्याचा नाश्ता सुद्धा करून ठेवते. फक्त सकाळी उठून त्याला गरम करून द्या. हो हो करतो मी, देतो. आणि रात्रीच्या जेवणासाठी मी परत येईन. वहिनी नशीब लागतं तुझ्यासारखी मुलगी भेटायला. आपला भाई म्हणजे जाम नशीबवान आहे. नाहीतर आपण बघ, रिचा गेली आपल्याला सोडून आणि आपलं 1 वे ट्रॅफिक 1 वेच राहिलं. अरे ठीक आहे रे दिगंबर, आपण तुझ्यासाठी पण छानशी मुलगी शोधूया. हो ना. बरं चल मी कामाला लाग. हा हो. आणि हा वहिनी काही लागलं तर सांग आपल्याला. हा आपली वहिनी म्हणजे जाम डेअरिंगबाज आहे. एवढ्या रात्री तिकडून इकडे आली. हिटलरला फक्त आता गाढ झोप लागू दे म्हणजे झालं. फुकट काहीतरी लोचे व्हायचे. सई सई अगं आप्पा मी निघाले. चालले तुम्हाला सोड. मला कंटाळा आलाय तुमच्या या स्वदेशी संस्कारांचा. अगं पण रिचा मला म्हणाली खूप मजा असते परदेशात, मस्त विमानाने जाणार आहे. रिचा तिथे गेले, आता मी पण तिथेच सेटल होणार. सेटल म्हणजे कळलं ना आप्पा तुम्हाला? तिथेच स्थायिक होणार आहे मी. आता परत कधीच भेटणार नाही आप्पा तुम्हाला. अगं सई 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 तू जाऊ नकोस ग. सई सई अगं
मी काय म्हणतो ते ऐकून घे. ए सई, असं नको करू का? सई सई, अहो अहो काय झालं? स्वप्न बिप्न पडलं का? काय करताय? अहो काय झालं? अहो सांगा तरी काहीतरी. अहो थांबा, कुठे चाललात? अहो तुम्हाला काय हवंय का? मी देते ना. अहो अहो दिवे न मालवता झोपायची ही कुठली पद्धत? वीज वाया जाते याच काहीच नाही यांना. आता सईला उठवतो आणि तिला सगळे दिवे बंद करायला लावतो, त्याशिवाय कळणार नाही तिला. अहो अहो गाढ झोपले ती. नका हो असा दुष्टपणा करू. अहो पण दिवे सुरूच आहेत ना अजून. नाही अहो मी काय म्हणते, जे सांगायचं असेल ना ते उद्या सांगा ना. नाही, आत्ताच सांगायला लागेल. या घरात हा असला बेशिस्तपणा चालणार नाही. हे झोपमोड करून सांगितल्याशिवाय तिलाही कळणार नाही. सई, अहो वाजलेत किती बघितलं का? ही काय वेळ आहे का कुणाला उठवायची? अहो पण वीज वाया जाते त्याचं काय? मला सांगा ना. आपल्या घरातले सगळे दिवे घालवलेले आहेत, बरोबर आहे ना? हे फक्त इथले दिवे चालू आहेत, बघायचं. नाही मी काय म्हणते, उद्या मी समजावून सांगते ना तिला. उद्या नाही, आत्ताच सांगायला हवं. सई, सई बाळा. राम 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 राम. अहो दिवे कसे काय गेले अचानक? हो दिवे अचानकच जातात ना, सांगून जातात का? नाही नाही, बरोबर आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान. अहो सौभाग्यवती, अहो सौभाग्यवती, अहो तुम्ही कुठे आहात? सौभाग्यवती. नाही म्हणजे मी काही घाबरलेलो नाहीये. सौभाग्यवती, तुम्हाला विचारतोय, सहज म्हणूनच विचारतोय. सौभाग्यवती, अहो कुठे आहात तुम्ही? अहो सौभाग्यवती, अहो बोला काहीतरी. हा हा हो अहो सौभाग्यवती, अहो कुठे होतात? कुठे तुम्ही? मी इतक्या तुम्हाला हाका मारल्या, तुम्हाला ऐकायला नाही का आल्या? हा अहो मेणबत्ती आणायला गेले होते खाली. हल्ली मेले दिवे जातात ना सारखे. हो ना. हा तुम्ही घाबरला नाहीत ना? हो मी काय अंधाराला घाबरत नाही काही. हा वाटलंच. काय? तुम्ही घाबरणार नाही. अजिबात नाही हा, हा. घाबर. भीमरूपी महारुद्रा. सई, ए सई, सई बाळा, सई बाळा उठ 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 उठ. काय झालं अप्पा? झोपताना दिवे मालवून झोप. हो अप्पा हो. हे बघ, दिवे मालवल्याशिवाय झोपायचं नाही. हा मालवते दिवे. थांबा थांबा थांबा. अहो, काय झालं? मला आधी बाहेर जाऊ देत. राम 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 राम. भीमरूपी महारुद्रा वज्र.